आज या देशाला मिळालेला पंतप्रधान सांगतो की भाजपा की धोरण की वजह से, भाजपा की नीति की वजह से बिहार का युवा रील बना रहा है. काय म्हणजे इतकी कीव येते. या देशातल्या प्रत्येक पंतप्रधानांनी या देशातल्या तरुणांना देशाच्या निर्माणासाठी, देशाच्या प्रगतीसाठी कायम एक रोल दिला, कायम एक भूमिका दिली. पहिल्या पंतप्रधानापासून पंडित नेहरूंनी पंचवार्षिक योजना आणल्या, शिक्षणाचा प्रसार केला, मुलांमध्ये शिक्षणाच्या अँबिशन, महत्वाकांक्षा निर्माण केल्या, IIT स्थापन केली, IIM स्थापन केलं. शिकलं पाहिजे, प्रगती केली पाहिजे. पढोगे लिखोगे तो बनोगे नवाब, अशा त्यावेळेच्या म्हणी होत्या. आता बटेंगे तो कटेंगे. त्यानंतर लाल बहादूर शास्त्री असतील, त्यानंतर इंदिरा गांधी असतील. बँकांचं राष्ट्रीयकरण केलं. आमच्या नाशिकमध्ये मला माहिती असलेली माणसं आहेत, रस्त्यावरती हॉकर म्हणून जे काहीतरी सॉक्स आणि बनियन विकायचे, ते उद्योजक झाले. 300 कोटी रुपयाचे आज नाशिकमध्ये उद्योग आहे. त्यातल्या एकाने मला घरी बोलावलं आणि मला त्याच्या घरात आतमध्ये नेऊन गेला. देवघरामध्ये इंदिरा गांधींचा फोटो ठेवलाय त्यांनी. तो म्हटला माझा दुसरा कुठलाच देव नाही. हिने आम्हाला रस्त्यावरून इथं आणलं. राजीव गांधींनी टेलिकॉम रिव्होल्यूशन घडवलं, कम्प्युटर क्रांती घडवली. या देशातल्या तरुणांना महत्वाकांक्षा दिली, जगाच्या स्पर्धेमध्ये उतरवण्याची तयारी सुरू केली. आर्थिक उदारीकरणाचा फायदा झाला. या शिकलेल्या तरुणाला जगाच्या स्पर्धेमध्ये उतरता आलं मनमोहन सिंगांच्या काळामध्ये. प्रत्येक पंतप्रधानांनी या देशातल्या तरुणांना एक भूमिका दिली होती देशाच्या प्रगतीसाठी. आणि हे टिनपाट काय देतं? रील बनवा, आधी म्हणतं पकोडे बनवा. आणि काय कुठल्या स्थितीवरती आपण आलेलो आहोत.